नमस्कार, हॅरीच्या रसोईमध्ये तुमचे स्वागत आहे। आज हॅरीच्या रसोईमध्ये आपण बनवून घेणार आहे आलू बर्गर पिझ्झा। तर आजच्या रेसिपीला आपण स्टार्ट करूया। चला, सगळ्यात अगोदर तर आपण एक बाउल घेऊन घेऊया। बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 400 ग्रॅम आलू घेतलेले होते, त्याला आपण शिजवून ठेवलेले आहे। ते आलू शिजवलेले होते, आता त्याला आपण आलू किसणीने किसून सुद्धा घेणार आहे। तुम्ही मॅश सुद्धा करू शकता त्याला। मी किसून घेत आहे। अगोदर सगळ्यात पहिले आलू किसून घ्यायचे। आलू किसून झाले की आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला होता मोठा, तो सुद्धा टाकून घेणार आहे। कांदा टाकला की त्याला मिक्स करायचा। कांदा मिक्स केला की त्यामध्ये आपण काही व्हेजिटेबल्स घेतलेले होते। व्हेजिटेबल्समध्ये आपण शिमला मिरची, गाजर आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या। सगळ्याला आपण बारीक चिरून घेतलेलं आहे। ते सुद्धा आपण आलू मॅश केलेलं होतं त्यामध्ये टाकून देऊया। त्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं। मिक्स केलं आहे की त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेला आहे। ब्रेडचं आपण क्रश तयार केलं होतं ते सुद्धा त्यामध्ये टाकलेलं आहे। आता त्याला चांगल्या प्रकारे भिजवून घेऊया। ते भिजून तयार झालेले आहे आपलं। त्याला साईडला ठेवून देऊन आता ब्रेड घेतलेलं आहे। ब्रेड घेऊन आता त्याचे आपण स्लाइस तयार करणार आहे। एका वाटीच्या साहाय्याने ब्रेड स्लाइस तयार करत आहे आणि जे उरलेलं आहे त्याचे आपण ब्रेड क्रश तयार करून घेणार आहे, जे याच रेसिपीला आपण काम घेणार आहे। छान अशा गोल आपण स्लाइस तयार करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता त्यामधले 2 स्लाइस घेतलेले आहे, त्यामध्ये आपण शेजवान चटणी आणि पिझ्झा सॉस लावून घेणार आहे। दोन्ही मी मिक्स करून लावलेलं होतं। तुम्ही सुद्धा असंच अप्लाय करू शकता किंवा तुम्ही एका वेळी दोन्ही सुद्धा अलग अलग पद्धतीने उपयोग सुद्धा करू शकता। मी असं त्याला पिझ्झा सॉस आणि शेजवान चटणी अप्लाय करून घेतली। आता त्यामध्ये आपण चीज लावणार आहे। मी चीजच्या स्लाइस घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। मी चांगले फोल्ड करून त्याला स्लाइस लावले आणि त्याला आता ते दुसरं जे हेल घेतलेले होते आपण ब्रेड, तो सुद्धा लावून घेतला आणि त्याला दाबून घेतलेला आहे। आता आलूचं जे बॅटर तयार केलं त्याची एक टिक्की तयार करून घेणार आहे आपण। त्या टिक्कीमध्ये आपण जे ब्रेड घेतलं ते लावून घेणार आहे आणि त्याला पॅक करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। तुम्ही बघू शकता मी कसं पॅक करतोय। तुम्ही सुद्धा असंच पॅक करायचं। कुठनं सुद्धा त्याला उघडं राहू द्यायचं नाही, कारण त्यामध्ये आतमध्ये तेल गेलं ते चांगलं लागणार नाही। स्लाइस तयार होत आहे, तुम्ही बघू शकता। छान आपले आलू बर्गर पिझ्झा तयार झालेला आहे। आता याला एक बॅटर तयार करून घेणार आहे आपण। त्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहे। त्याचा एक बॅटर तयार करून घेणार आहे। जास्त पातळ नको, चमच्याला असं चिकटेल असं बनवा। तुम्ही पाहू शकता मी कसं बनवलेलं आहे। त्यामध्ये जे आपण आलू बर्गर पिझ्झा तयार केलेला होता त्याला टाकून घेतलेला आहे आणि आता त्याच्यावरतून आपण ब्रेडचा क्रशसुद्धा लावून घेणार आहे। क्रशमुळे काय होतं आहे की आपले जे आलू बर्गर पिझ्झा आहे ते क्रिस्पी होतात। छान प्रकारे अप्लाय करून घेत आहे आपण, तुम्ही बघू शकता। आता आपण तेल गरम करून घेणार आहे त्याला फ्राय करण्यासाठी। अगोदर कढई ठेवली आणि त्यामध्ये तेलसुद्धा टाकलेलं आहे। तुम्ही तेल जे डुबेल तेवढं घेऊ शकता। आपला आलू बर्गर पिझ्झा त्यामध्ये फ्राय झाला पाहिजे बरोबर। त्याला छान ब्राऊन कलर येतपर्यंत आपण फ्राय करून घेत आहे। छान प्रकारे असा आपला आलू बर्गर पिझ्झा फ्राय झालेला आहे। आता त्याला आपण स्लाइसने कापून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी कापलेला आहे। त्याच्या स्लाइससुद्धा बघू शकता, खूप सुंदर अशा स्लाइस आलेल्या आहे। तुम्ही सुद्धा या रेसिपीला ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।